सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर पण थकबाकी नाही. सुधारित वेतन श्रेणी 1 जून पासून लागू. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर सातव्या वेतन आयोगातील त्रुट्या ह्या दूर करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्याची थकबाकी मात्र कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने येणाऱ्या पगारामध्ये मिळणार नाही. यासोबतच जी सुधारित वेतन श्रेणी आहे ती 1 जून पासून लागू होणार अशी एक ग्वाही सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. तर बघूया की सातव्या वेतन आयोगातील त्रुट्या कशा प्रकारे दूर करण्यात आलेल्या आहेत आणि सुधारित वेतन श्रेणी ही 1 जून पासून कशा पद्धतीने लागू होणार आहे. तर राज्य सरकारच्या विविध विभागांतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे. त्यामुळे अन्याय झालेल्यांना दिलासा मिळाला असून सुधारित वेतन श्रेणी दिनांक ही 1 जून 2025 पासून दिली जाईल. मात्र त्याची थकबाकी दिली जाणार नाही असे वित्त विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केलेले आहे. सातव्या आयोगात काही संवर्गांवर अन्याय झाल्याची निवेदने संघटनांनी दिली होती. त्यावर 16 मार्च 2024 रोजी निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. सरकारच्या आदेशात नेमके काय म्हटले आहे, तर खुल्लर समितीच्या शिफारसीनुसार वेतन निश्चिती म्हणजेच पे फिक्सेशन ही ज्या दिवशीपासून सातवा वेतन आयोग लागू झालेला होता त्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे. मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ हा 1 जून 2025 पासून लागू केला जाणार आहे. आता या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना ही थकबाकी दिली जाणार नाही. पण 1 जून 2025 पासून सुधारित सेवानिवृत्ती वेतन लागू होणार आहे. या आधीच्या काळातही त्या वेळच्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करताना थकबाकी न देण्याची भूमिका राज्य सरकारांनी घेतलेली होती. यामध्ये कुणाकुणाला लाभ त्याचा मिळेल, तर कृषी, शालेय शिक्षण व क्रीडा, गृह उद्योग, ऊर्जा, कामगार, विधी व न्याय, वैद्यकीय शिक्षण, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, वित्त, माहिती व जनसंपर्क, अन्न व नागरी पुरवठा, महसूल व उच्च व तंत्र शिक्षण, कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठे, मराठी भाषा, वन कौशल्य विकास, आदिवासी विकास, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता, विधानमंडळ सचिवालय आदी विभागांतील ठराविक संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. राजपत्रित अधिकारी संघटनेकडून स्वागत. तर राजपत्रित अधिकारी संघटनेचे नेते समीर भटकर यांनी लोकमतला सांगितले की आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विविध संघटनांकडून सरकारी विभागांनी या वेतन त्रुटीबाबतची निवेदने मागवली होती आणि ती पुढे खुल्लर समितीकडे दिली. मात्र काही विभाग असे होते की संघटनांनी केलेल्या मागण्या ह्या अवास्तव असल्याचे कारण देत त्यांनी ही निवेदने खुल्लर समितीकडे पाठविलीच नाहीत. त्यामुळे काही संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांवरचा अन्याय अजूनही कायम आहे. तो सरकारने दूर करावा अशा पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. कालबाह्य पदे रिक्त करा, खुल्लर समितीची राज्य सरकारला शिफारस. राज्य सरकारी सेवेतील काही कालबाह्य संवर्ग किंवा पदे रद्द करून काही पदे विविध उपयोगी मल्टीटास्किंग करण्यात यावीत अशी शिफारस मुकेश खुल्लर समितीने केली आहे. सध्याचे संवर्ग 40 वर्षांपूर्वीचे होते. मात्र आता अनेक संवर्गांची आवश्यकता राहिली नसेल किंवा काही नव्याने निर्माण झाले असतील. काही नवीन प्रशासकीय विभागही तयार झाले
म्हणून नवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सर्व संवर्गांचे योग्य मूल्यमापन आवश्यक आहे. सरकारने एक समिती नेमून निर्णय घ्यावा असे खुल्लं समितीने म्हटले आहे. तसेच सेवा प्रवेशाच्या नियमांमध्येही सुधारणा करावी असे म्हटले आहे. सर्वच प्रशासकीय विभागांनी त्यांचे आकृतीबंध कालानुरूप सुधारित करण्याची आवश्यकता आहे. एका संवर्गाला एकाच प्रकारची जबाबदारी न देता विविध उपयोगी म्हणजेच मल्टीटास्किंग जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केलेली आहे. तर एकंदरीत नवीन जी समितीने अहवाल आपला दिलेला आहे तर त्या समितीच्या अहवालाचा आधार घेऊन आता 7व्या वेतन आयोगातील त्रुट्या दूर करून थकबाकी ही आपल्याला दिली जाणार नाही. मात्र सुधारित वेतन श्रेणी 1 जून पासून लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. तर एकंदरीत आजचा व्हिडिओ हा माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.